साधारणतः किती गेला कांदा, ऊस किती यंदा, काय भाव दिला कारखान्याने, काय होतंय काय नो, लाईटीचं कस काय, पाण्याचं कस काय, ह्या गप्पा कुणाच्या? शेतकऱ्यांच्या. मला सांगा, दोन पुढारी एकत्र आले. कोण? दोन पुढारी. त्यांच्या काय गप्पा? तुम्ही कोणाकडं? कस काय परिस्थिती तुमच्याकडं? आता कुणाकडे जाऊ बाबा, पेच पडला. ह्या गप्पा कुणाच्या? दोन पुढाऱ्यांच्या. दोन महिला एकत्र आल्या, महिला मंडळी, महिला. आपण जर एकत्र आलो, लगेच दोन महिलांच्या काय गप्पा चालतात? साडी छान दिसते बरं का, कलर लय भारी आहे, कुठं खरेदी केली, काय चाललंय तुमचं, त्यांचं कसं काय, बरं आहे का, फ्रीज कधी घेतला, पेमेंट किती आहे, ह्या गप्पा कोणाच्या? दोन महिलांच्या. आणि मला सांगा, दोन साधू एकत्र आले, साधू, दोन संत एकत्र आले, ते काय गप्पा मारतील? बायका बरोबर आहेत का, पाऊस पाणी बरा आहे का? नाही. दोन साधू जर एकत्र आले ना, ते बोलतात, 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड. दोन साधू काय बोलतात? 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले विहंस से 7 करोड. हरीच्या दासाला हरीचा दास जर भेटला तर त्यांच्या सांकेतिक खूण आहे. 2 मिले 64 किले. दोघ जण एकत्र आले, नकळत हात जोडले गेले, चेहऱ्यावरती हास्य उमटलं. आपले 32 दात आणि समोरच्याचे 32 किती झाले? 64. हे 10 आणि समोरचे 10 किती झाले? 20. 20 रहे करजोड. हरिजन से हरिजन मिले, हरीच्या दासाला हरीचा दास भेटला, विहंसे 7 करोड. अंगावरती रोमांच उभे राहिले आणि चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं, सहज हात जोडले गेले. या सांकेतिक खुणा साधूंच्या आहेत. आणि मग असे साधू जर भेटले ना, तरच वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. असे साधू भेटले ना, तरच सुख नावाची वस्तू आपल्याला भेटते. मग असे साधू घराघरात आहेत का? गावागावात, गल्लोगल्लीत, चौका चौकात नाही, कुठं तरी दुर्मिळ आहेत. जसं एखादं जंगल आहे आणि त्या जंगलात दुर्मिळ कुठं तरी एखादा चंदन असतो. पण दुर्मिळ असा असणारा चंदन करतो काय? चंदन काय करतो? आपल्याकडचा परिसर शीतल आणि सुगंधित करतो. जुनी माणसं सांगायची, जुनी म्हातारी माणसं काय सांगायची? चंदनाच्या झाडाच्या शेजारी जर एखादं बोरीचे झाड असेल तर चंदनाचा गाभा बोरीच्या झाडात निघायचा आणि तो सुगंध बोरीच्या झाडाला यायचा. का? संगत. चंदन आपल्याकडचा परिसर शीतल आणि सुखमय, भक्तिमय, आनंदमय करतोय, शीतल करतोय, सुगंधित करतोय. मग साधू सुद्धा आपल्याकडचा परिसर शीतल, सुगंधित आणि आनंदी करतात. म्हणून तुकोबराया संतांना उपमा चंदनाचे देतात. ते बोलतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. हा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विषय पुढचा. आपणना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण आलेलो आहोत. बहुतांश लोकांना हे माहीत नसतं की वर्ष श्राद्ध का साजरे करतात, हे की नाही. आता घरच्यांना काही काम नाही म्हणून हे नियोजन आहे का? पाहुणे मंडळ एवढ्या लांबून आले, तुम्हाला काही उद्योग नाही का? आम्हाला काही काम नाही का म्हणून आम्ही आलो का? नाही. वर्ष श्राद्ध का साजरं करतात त्याच्या पाठीमागचा विषय थोडक्यात ऐका. आज ठीक 12 वाजता आप्पांचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय. तिथं गेल्यास नंतर सगळा हिशोब द्यायचा आहे. हा हिशोब देताना पुण्य जर जास्त भरलंच तर स्वर्गाची प्राप्ती असते, पाप जर जास्त झालंच तर नरकाची प्राप्ती असते, आणि पाप पुण्य जर समान झालंच तर पुन्हा माणसाचा देह भेटतो. तिथं गेल्यास नंतर पुण्य कमी पडू नये म्हणून आजचं ज्ञानदान आहे, म्हणून आजचं अन्नदान आहे. त्याच्यासाठी हा श्राद्धाचा कार्यक्रम आहे. विठ्ठल 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 मग आज आपल्याला माणसाचा देह भेटलाय ना, आज आपलं पाप पुण्य समान झालंय ना, चुकून झालंय ना. ज्या अर्थी आपल्याला माणसाचा देह भेटलेला आहे त्या अर्थी आपलं पाप पुण्य समान झालेलं आहे. आता माणसाचा देह आपल्याला आहे. मग ज्याच्यासाठी हा देह भगवंताने आपल्याला दिला त्याच्यासाठी वापराय काय प्रॉब्लेम? हा भारी देह दिलाय ना. हा देह भगवंताने नेमका दिला कशासाठी बाबा? देवे दिला देह भजना
घुमटा देव दिला देह भजना घुमटा तोया झाला फाटा तोया झाला फाटा पादिकेचा देव दिला देह भजना गोमटा देव दिला देह भजना गोमटा काय सांगितलं? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताचं ध्यान करण्यासाठी देह दिला, भगवंताचं भजन करण्यासाठी देह दिला, नवे नवे परमार्थ करण्यासाठी देह दिला. मला सांगा, ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरला का? आपण किती इमानदार आहे बघा बरं जरा. माळ घाला म्हटलं, लोक म्हणले महाराज बघू नंतर, एवढी काय गडबड आहे, अजून म्हातारपण यायचंय, आमची मनाचीच माळ आहे. आमच्यासारखा माणूस म्हणतो चला ना पंढरीला, चला ना आळंदीला, चला ना वारीला, चला ना पायी वारीला. ते म्हणतात महाराज येणारच होतो, यायचंच होतं, पण आता फक्त हे पोराचं उरकून टाकतो आणि मग मोकळत झालो बघा. ते पोराचं उरकून टाकतोय, सुनबाई घरात येतात, मग आम्ही म्हणतो अहो चला ना पंढरीला, यायचं नाही का? ते म्हणतात महाराज येणारच होतो, पण आता कसं आहे ते नातवंड राहत नाही. गुतलं ना. पुन्हा पुढच्या वर्षी गेलो, चला ना पंढरीला, चला ना आळंदीला, महाराज 100% यायचं होतं, पण गुडघेच हलून देण्यात. पुढच्या वर्षी आम्ही गेलो, आता चला ना पंढरीला, पोरं म्हणले कुणाला? आणि म्हणलं म्हातार. अहो म्हणलं गेलं ना वैकुंठाला. आता खरंच वैकुंठाला गेला असेल का? मला सांगायचं तात्पर्य, खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी देह दिला ना त्याच्यासाठी वापरला तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता तू म्हणता मग महाराज आम्ही भक्ती करत नाही का, आम्ही परमार्थ करत नाही का, आमचं देवावर प्रेम नाही का? तुम्ही भक्ती करता, परमार्थ करता, सगळं करता, पण तुम्हाला आवडेल असं करता का देवाला आवडेल असं करता? तुम्ही बोलते हो बरं का? ना तर मी सांगेन मग आमच्या इकडे वडात झाडाला वांगी लागतात. तुम्ही म्हणता महाराज म्हणताय म्हणलं असेल बाबा. आमच्या इकडे कसं आहे, माणूस गेला ना मग उचलतात. तुमच्या इकडे कसं आहे? तसंच आहे ना? हा, मग जरा सेम आहे. मला सांगायचं तात्पर्य, भक्ती करताना, परमार्थ करताना भक्ती ही भगवंताला आवडेल अशी व्हावी का आपल्याला आवडेल अशी व्हावी? बरोबर का नाही? महिला मंडळी, तुमचं काय मत आहे? तुमच्या लक्षात येईल असा सोपा प्रश्न तुम्हाला. बायकोने बायकोला आवडेल असं राहावं लागतं का नवऱ्याला आवडेल असं राहावं लागतं आपल्याला? थोडं मोठ्याने, वयाच्या मानाने मला गोळे आणि ह्यांना आवाज गेला पाहिजे, मला नाही. आपल्याला आवडेल असं राहून जमन का? मग ह्यांना आवडेल असं राहावं लागतं का नाही? संसार आहे साधा, 4-10 दिवसाचा मुक्काम आहे इथं, कोण कायमस्वरूपी राहायला आलंय, तरी सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे का? नाही. यांना आवडेल असं राहावं लागतंय. मग ज्या भगवंताने देह दिला, एवढं एवढं आयुष्य दिलं, त्याचं काही नियोजन नसेल का? असेल का नसेल? भारी दिला देह आपल्याला, भगवंताचं भजन करण्यासाठी देह दिला, परमार्थ करण्यासाठी दिला. आपण परमार्थ करतोय, पण आपल्याला आवडेल असा करतोय, देवाला आवडेल असा नाही चालत आपला परमार्थ. आमचे नाथ बाबा शुद्ध मराठीत सांगतात, देवाला नेमका परमार्थ किंवा नेमकी भक्ती आवडती कोणची बाबा? तुळसी माळ गळा गोपी जन टिळा, 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 तुळसी माळ गळा गोपी
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा ए गोपी चंदन टिळा. काय सांगितलं? तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. भारी गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती आपण